मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच 4 ते 5 दिवसापूर्वी जी आपली अंतरिम उत्तर सूची आहे ती राज्य परिषदेने प्रसिद्ध केलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आता आपल्याला मिळणारे गुण हे किती आहेत हे चेक केलं असेल. तर हे जे कट ऑफ आहे तो कट ऑफ आता सांगण्याची गरज काय किंवा आता आपण का प्रसिद्ध करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, याच्या अगोदरही कट ऑफ आले असतील काही. मी तर परीक्षा झाल्यानंतर लगेच कट ऑफ सांगितले होते, परंतु अंतरिम उत्तर सूचीची आपण वाट पाहत होतो. अंतरिम उत्तर सूची आल्यानंतर थोडासा अंदाज येतो की उत्तरांची काठिण्य पातळी, जी प्रश्नांची काठिण्य पातळी आहे त्यावरून आपल्याला थोडासा अंदाज करता येऊ शकतो आणि म्हणून आपण थोडासा वेळ घेऊन मग आज उत्तर सूची जे काही आपला कट ऑफ आहे तो प्रसिद्ध करत आहोत. तर कट ऑफ प्रसिद्ध करण्यापूर्वी 2 महत्त्वाच्या सूचना आहे की हा कट ऑफ आपण सांगताना विद्यार्थी संख्येचा एक निकष तपासून पाहिलेला आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सेट म्हणजे काय, जे तुमचे संच आहेत, स्कॉलरशिपचे संच, ते किती आहेत त्याच्यानुसार, आणि त्यातही विविध कॅटेगरीज जे आहेत त्यांचा जो काही कट ऑफ आहे त्याचाही या अनुषंगाने विचार करून आपण हा कट ऑफ तयार करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या वर्षीचा जो इयत्ता 5वीचा सेकंड पेपर आहे, म्हणजे जो आपला आपण त्याला म्हणतो बुद्धिमापन चाचणी किंवा इंग्लिशमध्ये इंटेलिजंट टेस्ट म्हणतो, तो जो आहे त्याची थोडीशी काठिण्य पातळी थोडीशी जास्त जाणवली आणि म्हणून थोडासा कट ऑफ इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे किंवा कमी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तोही निकष लक्षात घेऊन हा कट ऑफ मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कट ऑफ म्हणजे की परफेक्टच येईल असं आपण खात्रीशीर सांगू शकत नाही, पण त्याच्या आसपास किंवा जवळ जाणारा कट ऑफ निश्चित सांगत असतो. आणि प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना अनुभव आहे की आपल्या अकॅडमीकडून जो काही कट ऑफ आपण सांगतो तर जवळपास ±1-2% किंवा याच्या फरकाने तो बरोबर असल्याचे आपल्याला जाणवलेलं आहे. तर आता जास्त वेळ मी घालवत नाही आणि एक सगळ्यात महत्त्वाचा हा जो कट ऑफ आहे तर हा कट ऑफ पर्सेंटेजमध्ये मी देणार आहे. इथं टक्के म्हटलेले आहे, पर्सेंटेजमध्ये. मग पर्सेंटेज कसे काढायचे आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा दिली, तुम्हाला पर्सेंटेज कसे काढायचे हे शिकवायची गरज नाही. परंतु काही पालकांना समजा माहीत नसेल किंवा आपण म्हणूया कशा प्रकारे काढायचे हेच सूत्र मी इथं दिलेले आहे. मिळालेले पर्सेंटेज बरोबर हे कसे काढता येतात. मिळालेले पर्सेंटेज बरोबर तुम्हाला आता किती पर्सेंट मिळालेले गुण भागिले 300 गुणिले 100, कारण आपली 300 मार्काची परीक्षा आहे. 150 + 150, ठीक आहे. म्हणजे 75 गुणाची 150 पहिला पेपर, दुसरा 75 प्रश्नांचं 150 गुण म्हणजे 300 आणि गुणिले 100 टक्केवारीत काढायचं आहे. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पहिलं देण्याचं कारण की मी हे जो कट ऑफ सांगणार तो पर्सेंटेजमध्ये सांगणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी एक फॉर्म्युला देऊन ठेवला आहे. आता जास्त वेळ न घालवता आणि तुमच्याही जास्त उत्कंठा जी आहे ती न ताणता मी या ठिकाणी काय करतोय, कट ऑफ सांगतोय. आता कट ऑफ प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा आहे मित्रांनो. मी एखाद्या जिल्ह्याचा कट ऑफ सांगितला तर तोच आपल्या जिल्ह्याचा असेल असं समजू नका, कारण तेथील नंबर ऑफ सेट्स किंवा जे प्रश्न तुमचे संच आहेत शिष्यवृत्तीचे ते वेगवेगळे आहेत. आणि म्हणून या अर्थाने तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या जिल्ह्याचा, काही जिल्ह्याचा कट ऑफ खूप कमी, काही जिल्ह्याचा जास्त आहे. तुमच्या जिल्ह्याचा काय आहे त्याच्यानुसार तुम्ही अंदाज घ्यायचा आहे. आणि ज्यांना थोडेफार कमी मार्क आहे त्यांनी लगेच निराश होण्याची गरज नाही, कारण मी आधीच सांगितले की कट ऑफ हा ±2-3% किंवा 5% सुद्धा कधी कधी तफावत जाणवते. मग लगेच निराश व्हायची गरज नाही आणि ज्यांना जास्त आहे त्यांनी काही जास्त आनंदित व्हायची गरज नाही. हा कट ऑफ आहे बरोबर, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की त्या ठिकाणी तुमचं नेमकी सिलेक्शन होतंय की नाही, ठीक आहे. चल, तर पहिला जो जिल्हा आहे तो जिल्हा, आता हा कट ऑफ 2 कॅटेगरीत आहे. मी सांगणारे सर्वसाधारण, ग्रामीण आणि शहरी सर्वसाधारण, बरोबर. म्हणजे शहरी गटाचा वेगळा असतो, ग्रामीणचा वेगळा असतो, हे पण लक्षात घ्या. त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण ही वेगळी, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त मार्क असतात थोडेसे. आणि एक राज्याची असते, राज्याची शिष्यवृत्ती, म्हणजे राज्य स्टेटच्या मेरिटमध्ये तुम्ही येत आहेत की नाही त्याचं पण सांगणार आहे. तोही तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा, म्हणजे तुम्हाला समजेल राज्याचा किती येईल, आपण स्टेटच्या मेरिट लिस्टमध्ये येऊ की नाही, ठीक आहे.
तर पहिला जो आहे जिल्हा तो आहे मुंबई. आता जिल्ह्यांचे नाव लक्षात ठेवा. मुंबईचा जो कट ऑफ आहे तो पहा. तर सर्वसाधारण मध्ये नाही येते, ग्रामीण मध्ये येत नाही, शहरी मध्येच येतं फक्त. तर तो आहे इथे डॅश आणि इकडे आहे साधारणपणे 49% तो येऊ शकेल. कोणाचा? तुमचा मुंबईचा. अजून मुंबईमध्ये परत आपण मुंबई बीएमसीचा बघूया. मुंबई बीएमसीचा पण साधारणपणे तेवढाच त्याच्यापर्यंत जातो. 49 एखाद्या टक्क्याचा डिफरन्स राहू शकतो जास्तीत जास्त, जादा. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे रायगड. रायगडचा कट ऑफ पहा. ग्रामीण साठी 57% तो येऊ शकतो आणि शहरीसाठी 59% येऊ शकतो. नंतरचा आहे ठाणे. ठाणे जिल्ह्याचा ग्रामीणचा येऊ शकतो 50, त्यानंतर शहरीचा साधारणपणे 62% याच्यापर्यंत येऊ शकतो. हा कट ऑफ म्हणजे काय की इथपर्यंतचे विद्यार्थी, या पर्सेंटेज पर्यंत विद्यार्थी सिलेक्ट होते स्कॉलरशिपसाठी, जे स्कॉलरशिप पात्र होण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे पालघर. पालघर जिल्ह्याचा जो ग्रामीण आहे, ग्रामीणचा विद्यार्थी आहे त्याला साधारणपणे खूपच कमी पर्यंत येऊ शकतो, 44% पर्यंत येऊ शकतो आणि शहरीसाठी 58% येऊ शकतो. नंतर जो आहे सोलापूर. सोलापूरच्या साठी ग्रामीणसाठी 72, वाढ नाही ते लगेच. मी म्हटलं होतं तुम्हाला जिल्हा वाईज वेगवेगळा येतो. तर ग्रामीणसाठी सोलापूरसाठी 72चा येऊ शकतो आणि शहरीसाठी थोडा कमी होईल, 70 पर्यंत येऊ शकतो. त्यानंतर धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यासाठी 75 पर्यंत येऊ शकतो, म्हणजे परत इथं मेरिट वाढलेलं दिसतंय, 75% येऊ शकतो आणि शहरीसाठी तो अजून थोडासा जास्त जाऊ शकतो, म्हणजे तब्बल 80% जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर जळगाव. जळगावचा सर्वसाधारण ग्रामीण 57 पर्यंत जाऊ शकतो आणि शहरीसाठी 60 पर्यंत जाऊ शकतो. ठीक. नंदुरबार जो आहे तो नंदुरबारचा 67 ग्रामीण आणि शहरी 51% पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर रत्नागिरी. रत्नागिरीचा 65 आणि शहरी जो आहे तो 69% पर्यंत जाईल. ठीक. त्यानंतर सिंधुदुर्ग 67%, त्यानंतर आणि इकडे शहरीसाठी 64% पर्यंत जाऊ शकतो. पुढे आहे संभाजीनगर. संभाजीनगरचा छत्रपती संभाजीनगर 76 ग्रामीणचा आणि शहरीचा 73 पर्यंत जाईल, 73. आणि हा जो कट ऑफ आहे हा मीडियम वाईज वेगळा नाही, सर्वसाधारण सगळे मीडियमचा, म्हणजे जो तुमचं इंग्लिश माध्यम आहे, मराठी माध्यम आहे, सेमी आहे, हे सर्व एकत्रित लागतो. ठीक. त्यानंतर जालना जिल्ह्याचा 72 ग्रामीणसाठी आणि सर्वसाधारण तुमचं शहरीसाठी 67. नंतर बीड जिल्हा आहे, त्याचं आहे 65 पर्यंत लागू शकतो आणि इकडे शहरी 72. पुढचं आहे परभणी. परभणीसाठी 67 ग्रामीणसाठी आणि शहरीसाठी 64. त्यानंतर पुढचा आहे हिंगोली. हिंगोलीचा आहे 64 आणि 56, शहरीसाठी 56 असा लागू शकतो. त्यानंतर आता इकडे लिहितो मी थोडंसं. ठीक. त्यानंतर आता पहिला आपण हिंगोली. त्यानंतर अमरावती 66 ग्रामीणसाठी 66 आणि शहरीसाठी 58. पुढचा आहे बुलढाणा. बुलढाण्यासाठी 74 59 आणि 74 ग्रामीण, शहरी 59. त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी 54 59 ग्रामीण, शहरी 59 पर्यंत लागू शकतो. ठीक आहे. त्यानंतर वाशिम जिल्हा 66 म्हणजे 66 म्हणजे ग्रामीणसाठी 66 आणि शहरीसाठी 60%. त्यानंतर यवतमाळ 64 आणि 52, 64% आणि शहरीसाठी 52%.
काही जणांना शंका आली असेल की शहरीमध्ये कमी का लागतोय काही काही ठिकाणी, तर विद्यार्थी संख्या किती किंवा विद्यार्थी जास्त काही वेळेला प्रविष्ट होत नाही या परीक्षेमध्ये, त्यामुळे सुद्धा थोडा कट ऑफ कमी येतो आणि ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी प्रविष्ट होतात. हा एक त्याच्यातला डिफरन्स आहे आणि काही अभ्यासाची तुलनाही पण होऊ शकते. त्यानंतर पुढचा आपण पाहूया, यवतमाळ झालाय. नागपूर जिल्ह्यासाठी 74 आणि 56, म्हणजे 74 जो आहे तो ग्रामीण, शहरी 56. भंडारा जिल्हा जो आहे त्याचा आहे 66-49, 66-49, म्हणजे ग्रामीणसाठी 66, शहरीसाठी 49. गोंदिया 63-51, गोंदिया जो जिल्हा आहे त्याचा आहे 63 ग्रामीण, शहरी 51. वर्धा जिल्हा 56-48, वर्धा 56-48, म्हणजे ग्रामीणसाठी 56 आणि शहरीसाठी 48. ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी 64-54, 64-54, म्हणजे 64 ग्रामीण, शहरी 54. ठीक. नेक्स्ट आहे पुढचा गडचिरोलीसाठी 60 इथपर्यंत कमी येतो कशाचा, ग्रामीणचा, आणि शहरीचा अजून कमी येतो 42. त्यानंतर पुणे जिल्हा, पुढचा आहे पुणे जिल्ह्यासाठी 77 पर्यंत येऊ शकेल ग्रामीणचा आणि शहरीचा 72% येऊ शकतो. त्यानंतर अहिल्यानगरचा येऊ शकतो 75% ग्रामीण आणि शहरीसाठी 71% मिळेल, 71%. ठीक. नेक्स्ट पुढचा आहे कोल्हापूरचा जास्त जाताना दिसतोय, परत कायमच प्रत्येक वर्षी जास्त येतोय. यावर्षी बाकीच्या तुलनेत जास्त येईल, मागच्या वर्षीपेक्षा थोडा कमी येईल. ठीक आहे. आता 80% ग्रामीणसाठी येऊ शकेल आणि 76% सर्वसाधारण आपल्या शहरीसाठी येऊ शकतो. म्हणजे कोल्हापूरकरांना थोडासा दिलासा की दरवर्षी जर थोडासा मेरिट हाय जातं, 82-84 पर्यंत मला वाटतं जातं त्यांचं, आणि ह्या वेळेस ते कमी होताना दिसतंय, म्हणजे 3-4% फरक येतोय. तर ती एक गोष्ट आहे. त्यानंतर साताऱ्याला सुद्धा 78 आपल्याला मेरिट दिसते, म्हणजे हायच असते यांचं पण 78 सर्वसाधारण ग्रामीण आणि शहरीसाठी 76%, हे सेम आहे. ओके, तर हे साताऱ्यासाठी झालं. त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो आहे सांगली जिल्ह्याचं मेरिट इथे 77 ग्रामीण सर्वसाधारण आणि शहरीसाठी सर्वसाधारण 73, हे असं राहील सांगलीसाठी. तर आपल्याला एक लक्षात येत आहे, अजून काही जिल्हे बाकी मी सांगतोय की हा जो इथं दिसतोय एवढा, हे पहा हायलाइटेड, इथं मेरिट वाढलेलं दिसतंय पहा, दरवर्षी तोच हे होतो काय ट्रेंड दिसतोय. आणि ह्या वर्षी तसंच मला जाणवतंय की हे जे जिल्हे दिसत आहेत, मला वाटतं इथं पुणे, इथं अहिल्यानगर आहे, इथं कोल्हापूर आहे, त्याच्यानंतर सांगली आहे, सातारा आहे, हे 4-5 जिल्हे परत हायलाइटेड होताना दिसतील. पहा जेव्हा फायनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. पहा मी जे सांगतोय ते तसा तुम्हाला ट्रेंड दिसेल. इकडे परत शहरीमध्ये तोच ट्रेंड दिसतोय. त्याचं कारण म्हणजे इथे जास्तीत जास्त सराव होत असेल किंवा मुलं जास्तीत जास्त सहभाग घेऊन आणि ते यांच्या प्रयत्न जे आहे ते चांगले, अत्यंत चांगले असावेत, तर या दृष्टीने त्यांचे मेरिट कायमच जास्त येते. ह्यावेळेस हा ट्रेंड दिसेल. म्हणजे याचा अर्थ असं होत नाही की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये मेरिट नाही, तिकडे सुद्धा मेरिट आहे, परंतु सेटची संख्या, अवेलेबल सेट्स म्हणजे जे संच आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काठिण्य पातळी हा एक फॅक्टर होतो थोडासा. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे लातूर. ठीक आहे. लातूरच्या बाबतीत 71 आणि 65, 71-65, म्हणजे ग्रामीण 71, शहरी 65, यांचे पण मेरिट सांगेल. धाराशिव 70-67, 70-67, म्हणजे 70 ग्रामीण, शहरी 67. त्यानंतर नांदेड 64-57, 64-57, म्हणजे जो तुमचा जिल्हा आहे कोणता, नांदेड, त्याच्यासाठी 64 ग्रामीण आणि शहरी 57, अशा प्रकारचे मेरिट वाढण्याची शक्यता आहे. आणि शेवटचा जिल्हा आहे नाशिक, 67 आणि 69, 67 आणि 69, तर 67 हे ग्रामीणसाठी, शहरीसाठी 69. आता सर्वांना अपेक्षा आहे की स्टेटचं मेरिट काय आहे.
ते पण सांगून टाकतोय. स्टेटचं म्हणजे स्टेटच्या लिस्टमध्ये महाराष्ट्र स्टेटची जी लिस्ट असते राज्याची आपली, साधारणपणे 22-25 विद्यार्थी सिलेक्ट होतात त्याच्यामध्ये. तर तिथे मात्र सर्वांचा गैरसमज असेल किंवा सर्वांना वाटत असेल कमी मेरिट येईल, तर विद्यार्थी मित्रांनो तसं होणार नाही. कॉम्पिटिशन तगडे आहे, कॉम्पिटिशन जास्त आहे आणि या अनुषंगाने त्याही ठिकाणचं मेरिट उलट मला थोडंसं वाढताना दिसतंय. म्हणजे कमी काही दिसणार नाही, जरी काठिण्य पातळी थोडीशी जास्त असती पेपर सेकंडची तरी सुद्धा स्टेटचं मी या ठिकाणी मेरिट सांगतो पाहिजे. स्टेटचं स्टेट मेरिट. तर ग्रामीणसाठीचं स्टेट मेरिट किती आहे? ग्रामीण सर्वसाधारण, तर ते साधारणपणे 93% जाताना दिसते, म्हणजे 93% जाऊ शकतं. आता मागच्या वेळेस सर्वसाधारण 92च्या आसपास, 91-92च्या आसपास होते आणि दरवर्षी ते 90%च्या अबोव राहिलेले हे 4-5 वर्षात, 3-4 वर्षात. त्याच्या अगोदर 86 ते 90% होतं. पण ही अपेक्षा करणं चुकीचं आहे का ते 86 ते 90% राहील, ते होणार नाही. विद्यार्थी मार्क्स मिळवत आहेत, तिथे टॉपर आहे, म्हणून इथं 93% म्हणणं बरोबर येणार आहे. पहा, जेव्हा मेरिट लिस्ट लागेल तेव्हा तुम्हाला समजेल. त्यानंतर शहरीचं किती लागेल? शहरीचं वेगळं. शहरीचं ऑफकोर्स त्याच्यापेक्षा कमी लागणार आहे, पण एवढंही कमी नाही. तर शहरीचं किती आहे? 91% येऊ शकतं शहरीचं. ठीक. आणि मग सीबीएसई स्टेट बोर्डचं किती? सीबीएसईची वेगळी लिस्ट प्रसिद्ध होते. फक्त प्रॉब्लेम हा आहे की ते ठिकाणी काय होते, सीबीएसईचे जे स्टुडंट असतात ते क्वालिफाईड असतात स्कॉलरशिप मिळण्यासाठी, म्हणजे त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, पण त्याची यादी प्रसिद्ध होते, मेरिट लिस्ट. ठीक आहे. तर ती जी आहे त्याच्यामध्ये त्यांना सीबीएसईच्या बाबतीत लिहितो सीबीएसईचं आणखीन कमी येतं मेरिट. सीबीएसईचं 87% मेरिट येऊ शकतं, स्टेटचं 87%. ठीक. तर विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मेरिट कट ऑफ चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. दरवर्षीचा आपला अनुभव आहे, त्या अनुभवाच्या आधारे त्याच प्रकारे काही विश्लेषण अभ्यास करून हा कट ऑफ मांडण्याचा प्रयत्न केलाय. याच्यामध्ये काही उणिवा असू शकतील, नाही असं नाही. तर तो कट ऑफ तुम्हाला, तुमचं मार्क्स किती आहेत ते मार्क्स तुमचे, म्हणजे तुम्ही किती मार्क्स पर्यंत जाताय, पर्सेंटेजमध्ये सांगितले तरी चालतील किंवा तुमचे डायरेक्ट टोटल सांगितले तरी चालेल. फक्त एक सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अंदाज येईल की किती मार्क्स पर्यंत विद्यार्थी आहे याच्यासाठी. आता फक्त एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे जे आहे कमेंट्स ही करू नका की सर माझं सिलेक्शन होईल का. बऱ्याच वेळेला हेच होतं की व्हिडिओ गेला, अपलोड झाला की लगेच त्याच्यानंतर कमेंट्स असतात माझं सिलेक्शन होईल का नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला सर्व डेटा दिला की किती पर्सेंटेज पर्यंत हे होणार आहे, मेरिट येऊ शकतं. मग ते पुन्हा विचारू नका, त्याच्यात वेळ घालण्याची गरज नाही. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थी मित्रांना, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.